सिन्स आणि फॉर वापरताना गोंधळ होतो का? चला यापुढे गोंधळ होणार नाही. आपण ही कॉन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. ज्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो त्यावेळेस सिन्स आणि फॉरचा वापर आपल्याला करावाच लागतो. तर नेमकं सिन्स केव्हा वापरायचा आणि फॉर केव्हा वापरायचा याबाबत मुलांचं कन्फ्युजन होतं. चला कन्फ्युजन दूर करूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण हॅव, हॅज बीन, वर्ब, आयएनजी हे स्ट्रक्चर वापरतो. हॅव, हॅज बीन, वर्ब, आयएनजी. आता ज्यावेळेस आपण हॅव, हॅज बीन, वर्ब, आयएनजी असं स्ट्रक्चर वापरणार यात सिन्स किंवा फॉर आपल्याला वापरावं लागेल. मग सिन्स केव्हा आणि फॉर केव्हा हे आपण बघणारच. पण या स्ट्रक्चरचा व्यवहारात आपण उपयोग काय करतो ते आधी आपण समजून घेऊया. भूतकाळात सुरू झालेली कृती वर्तमान काळापर्यंत सुरू आहे हे दर्शविण्यासाठी. कृती कधी सुरू झाली? भूतकाळात, पण वर्तमान काळापर्यंत सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ दीर्घकाळ सुरू असलेली कृती दाखवताना आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. मग यासाठी आपण एक काम करू, आपण एक टाईमलाईन तयार करून घेऊया. या टाईमलाईनवरचा आजचा दिवस म्हणजे 2023 हा झाला आपल्यासाठी प्रेझेंट. बरोबर आहे. इथून मागे तुम्ही कितीही वर्ष जा, अगदी 1947 पर्यंत गेलात किंवा त्याच्याही मागे गेलात तरी हा पूर्णपणे आपला पास्ट, आणि याच्या पुढे गेलात तर हा तुमचा फ्युचर. आता या टाईमलाईनवर आता समजा मी माझं उदाहरण घेतो की आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आता इंग्लिश शिकवायची सुरुवात भूतकाळात झाली पण अजूनही शिकवतोय प्रेझेंटमध्ये. चला म्हणजे आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आता प्रश्न असा आहे, भूतकाळात सुरू झालेली कृती. आता भूतकाळात या टाईमलाईनवर कधीतरी कृती सुरू झाली असेल. समजा आपण असं म्हणूया, इथे कृती सुरू झाली. आता हा जो पॉईंट आहे, भूतकाळात कृती सुरू झाली 2001 मध्ये. कधी सुरू झाली? 2001 मध्ये. याचा अर्थ 2001 हा काय झाला? हा झाला स्टार्टिंग पॉईंट ऑफ एन ॲक्शन. हा पॉईंट कुठला झाला? स्टार्टिंग पॉईंट ऑफ एन ॲक्शन. म्हणजे याचा अर्थ भूतकाळात ज्यावेळेस कृती सुरू झाली, ज्यावेळेस आपल्याला तो पॉईंट दाखवायचा असेल त्यावेळेस आपण सिन्सचा वापर करतो. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट ऑफ ॲक्शन, कृती ज्या वेळेस सुरू झाली असं दाखवायचं असेल तर आपण काय वापरणार? सिन्स वापरणार. म्हणजे याचा अर्थ आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 2001. क्लिअर? आता तुम्ही म्हणाल की सर भूतकाळात कृती सुरू झाली जी वर्तमान काळापर्यंत सुरू आहे. चला म्हणजे इथे सुरू झाली आणि इथपर्यंत सुरू आहे. हा पूर्ण काय झाला? तुमचा हा टाइम स्पॅन. आता 2001 to 2023 किती वर्षाचा स्पॅन झाला हा? येस, हा झाला 22 इयर्सचा स्पॅन. म्हणजे इथे काय दाखवतो आपण? ड्युरेशन. म्हणजे इथे मी दाखवला स्टार्टिंग पॉईंट आणि इथे मी दाखवते ड्युरेशन. जर ड्युरेशन दाखवायचं असेल तर आपण फॉर वापरणार. ड्युरेशन दाखवायचं असेल तर आपण काय वापरणार? फॉर. म्हणजे हेच वाक्य मी असं लिहेल, आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 22 इयर्स. क्लिअर? स्टार्टिंग पॉईंट ऑफ ॲक्शन जर लिहायचं असेल तर सिन्स आणि ड्युरेशन दाखवायचं असेल तर फॉर. स्टार्टिंग पॉईंट ऑफ ॲक्शन सिन्स, कृती जेव्हा सुरू झाली ते दिलेलं असेल तर सिन्स वापरा. आणि या कृतीचा ड्युरेशन कालावधी जर दाखवायचा असेल तर काय वापरणार आपण? फॉर वापरणार. क्लिअर? चल उदाहरणं घेऊया आपण, मग लक्षात येईल. घराघरातलं चित्र आहे. समजा ही जी मुलं आहेत ऑनलाईन गेम खेळत आहेत. स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे 9 o'clock. म्हणजे दे हॅव बीन प्लेईंग ऑनलाईन गेम. आधी बेसिक सेंटेन्स तर टाकूया आपण. दे हॅव बीन प्लेईंग ऑनलाईन गेम. स्टार्टिंग पॉईंट काय दिलेला आहे? 9 o'clock. मग काय वापरणार मी? येस, सिन्स 9 o'clock. सिन्स 9 o'clock. आणि समजा मला ड्युरेशन दाखवायचं, दे हॅव बीन प्लेईंग ऑनलाईन गेम. आता बऱ्याच वेळेपासून खेळतात, बरोबर आहे. मग फॉर अ लॉंग टाईम असं मी म्हणू शकतो. दे हॅव बीन प्लेईंग ऑनलाईन गेम फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे गरज नाही, आधी तुम्ही इथे हेही टाकू शकतात फॉर 3 hours, फॉर 4 hours, फॉर 5 hours. आणि स्पेसिफिक ड्युरेशन माहीत नसेल तर फॉर अ लॉंग टाईम असंही आपल्याला टाकता येईल. म्हणजे स्टार्टिंग पॉईंटला मी वापरला सिन्स आणि ड्युरेशनसाठी वापरला फॉर. क्लिअर? समजा या मुली हॉस्टेलमध्ये राहत आहेत 2020 पासून. म्हणजे मी काय देतोय? स्टार्टिंग पॉईंट. बरं, दीज गर्ल्स हॅव बीन स्टेईंग. लिव्हिंग नाही. टेम्पररी राहण्याला आपण स्टे वापरतो आणि परमनंट राहण्याला आपण लिव्ह वापरतो. त्यामुळे आय एम लिव्हिंग इन नाशिक हे बरोबर आहे, किंवा आय हॅव बीन लिव्हिंग इन नाशिक हे बरोबर आहे. हा आपण हॉस्टेल, हॉटेलमध्ये आपण स्टे करतो. म्हणून दीज गर्ल्स हॅव बीन स्टेईंग इन हॉस्टेल. स्टार्टिंग पॉईंट काय सांगितलं आता? 2020. म्हणजे सिन्स 2020. म्हणजे 20 to 23 ड्युरेशन किती झालं? 3 years. मग याचा अर्थ सिन्स 2020 ऐवजी मी लिहू शकतो फॉर 3 years.
बरोबर आहे. म्हणजे सिन्स वापरला तर स्टार्टिंग पॉईंट आणि फॉर वापरला तर ड्युरेशन. क्लिअर. समजा आपला एखादा मित्र न्यू दिल्लीमध्ये राहतोय अगदी जन्मापासून. म्हणजे आपण करणार माय फ्रेंड हॅज बीन लिव्हिंग इन न्यू दिल्ली. माय फ्रेंड हॅज बीन लिव्हिंग इन न्यू दिल्ली. कधीपासून? जन्मापासून. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट काय आहे? सिन्स हिज किंवा हर बर्थ. सिन्स हिज किंवा हर बर्थ. याचा अर्थ राहून बरीच वर्ष झाली. मग फॉर इयर्स असं टाकलं तरी चालेल. माय फ्रेंड हॅज बीन लिव्हिंग इन न्यू दिल्ली फॉर इयर्स म्हणजे खूप वर्षांपासून. फॉर इयर्स, फॉर मेनी इयर्स, बोथ आर ॲक्सेप्टेड. तुमचं उदाहरण घेऊया. लहानपणापासून इंग्लिश शिकतात म्हणजे यू हॅव बीन लर्निंग इंग्लिश. यू हॅव बीन लर्निंग इंग्लिश. कधीपासून? सिन्स चाइल्डहुड. सिन्स चाइल्डहुड म्हणजेच काय? फॉर इयर्स, फॉर मेनी इयर्स. यू हॅव बीन लर्निंग इंग्लिश फॉर इयर्स. आत्ता मात्र कन्फ्युजन क्लिअर. इथून पुढे ग्रामर कट्टा फॉलो करा. यू हॅव बीन लर्निंग इंग्लिश ऐवजी यू हॅव लर्न्ड इंग्लिश असं सेंटेन्स तयार होईल. तोही डिफरन्स बघूया आपण. प्रेझेंट परफेक्ट एक्सप्लेन करेलच. आता समजा निगेटिव्ह सेंटेन्स आपलं सांगायचं आहे. समजा या मुलीचा परफॉर्मन्स काही दिवसांपासून चांगला नाही आहे क्लासमध्ये. याचा अर्थ काय सांगता येईल मला? शी हॅज नॉट बीन डुईंग वेल इन क्लास फॉर मेनी डेज. याचा अर्थ तिचा वर्गातला परफॉर्मन्स सध्या चांगला नाही आहे. मग निगेटिव्ह करताना मी काय करेल? हॅव, हॅज, नॉट आणि मग बीन आणि व्हर्ब आयएनजी. आता बघा, शी हॅज नॉट बीन डुईंग वेल इन द क्लास फॉर मेनी डेज. ॲक्शन कधी सुरू झाली ते दिलेलं नाही आहे, पण ड्युरेशन दिलेलं आहे फॉर मेनी डेज. क्लिअर. समजा यात जर आपला क्वेश्चन विचार असेल या स्ट्रक्चरमध्ये तर हाऊ लॉंगने क्वेश्चन विचारतात. कशाने क्वेश्चन विचारतात? हाऊ लॉंग. कारण की हाऊ लॉंगच मुळात ड्युरेशन दाखवतो. आता एक्झाम्पल, समजा या व्यक्तीला आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे की तो केव्हापासून कार वॉश करतोय. सो हाऊ लॉंग हॅव यू बीन वॉशिंग अ कार. येस, हाऊ लॉंग हॅव यू बीन वॉशिंग अ कार. क्लिअर. समजा ही मुलगी आता इथे अभ्यास करते. मग ही केव्हापासून करते? हाऊ लॉंग हॅज शी बीन स्टडिंग हिअर. ओके, हाऊ लॉंग हॅज शी बीन स्टडिंग हिअर. क्लिअर. कन्फ्युजन. जे स्टार्टिंग पॉईंट कृती कधी सुरू झाली असं सांगायचं असेल तर सिन्स वापरायचा आणि कृतीचा ड्युरेशन कालावधी जर दाखवायचा असेल तर फॉर वापरायचा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.